सुळकाई मातेच्या नावानं चांग भलं. आम्ही आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सगळ्यात उंच शिखर हे सुळकाई मातेचं आहे. गारेवाडी म्हणून गाव आहे. गारेवाडी ना, गारवाड म्हणून गाव आहे. आणि त्या येथील निसर्गरम्य ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. खूप सुंदरपैकी एरिया आहे हा. अकलूजपासून जवळ आहे. अकलूजपासून किती अंतर आहे हो ह्याचं? अकलूजपासून 20-25. हे मोहिते पाटलांची जमीन आहे. जवळजवळ किती एकर आहे हो? 300-400 एकर आहे. संपूर्ण द्राक्ष बाग आहेत. हा तसा एरिया म्हणजे ह्याच्यातला ह्या एरियाचं हे काय हो? हा एरिया तसा तुमचा ड्राय एरिया ना. ड्राय एरियामध्ये नंदनवन फुलवलेलं आहे. ह्या 400 एकरामध्ये खूप छानपैकी शेततळी केलेली आहेत. आणि पाणी कुठून आणलेलं आहे? 10 ते 15 किलोमीटर पाईपलाईन आहे. खूप छानपैकी त्यांनी परिसर सुशोभित केलेला आहे. आम्ही ज्या ठिकाणावर आहे ते उंच ठिकाण आहे. त्या उंच ठिकाणी आम्ही त्यांनी बसण्यासाठी, राहण्यासाठी किंवा पर्यटक आले तर त्यांना कृषी पर्यटन आनंद मिळावा अशा पद्धतीचं कृषी पर्यटन केंद्र म्हणूनच आहे ना हे. कृषी पर्यटन केंद्र म्हणूनच आहे हे. आमच्या माझ्याबरोबर आहेत शेखर आणि तुमचं नाव काय? नितीन. हे दोघंही केमिस्टच्या ह्याच्यामधले आहेत प्रॉपर. आणि त्यांची जमीन इथं 6 ते 7 एकर आहे. त्याच्यामध्ये केळी लावलेली आहेत. परत आंबा लावण्याचं प्रयोजन आहे. स्वतःचा व्यवसाय करून शेती व्यवसायाकडे त्यांनी छंद जोपासलेला आहे आणि बारकावे त्यातले घेतलेले आहेत. आणि खूप सुंदर परिसर आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा आल्यानंतर छान वाटतं. आणि हा श्रावण महिन्यातील शेवटचा, आता उद्या सोमवार येईल, आज रविवार आहे आणि आम्ही इथं आलेलो आहोत. स्वच्छ हवा, स्वच्छ परिसर, हिरवंगार दृश्य खूप सुंदर वाटत आहे. त्यामध्ये हा इथे ह्या द्राक्षाचं काय केलं जातं? वाईन बनवलं जाते. वाईनचा कारखाना इथंच आहे. खुडूसमध्येच वाईनचा कारखाना आहे. हा परिसर हिरवागार केलेला आहे. तुम्ही 15 वर्षापूर्वी इथं आला असता तर नुसतं ओसाड मारणारं दिसलं असतं. तोच परिसर आता हिरवागार केलेला आहे. आणि ह्यांनी म्हणावं तर तुमचाही परिसर त्यांनी हिरवागार केलेला आहे. नितीन आणि शेखर दोघांनाही तुम्हाला सलाम. तुमच्या शेतीला शुभेच्छा.